हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? आय होप सर्व मजेत असतील. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे 2 अशा आयुर्वेदिक मेथड ज्या आहेत तर खूप अंडररेटेड, ज्याला बिलकुल व्हॅल्यू दिलेली जात नाही. पण त्या ॲक्चुअली खूप जास्त इम्पोर्टंट आणि खूप जास्त बेनिफिशियल असतात. आणि ह्या दोन्हीही गोष्टी जर तुम्ही तुमच्या डेली रुटीनचा भाग बनवलात, तर तुम्हाला त्याचे ट्रिमेंडस फायदे मिळतील. तर सर्वात महत्त्वाची आणि सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती आहे नाभीपुरण. आता नाभीपुरण म्हणजे काय? नाभी म्हणजे जे सेंटर ऑफ युअर बॉडी, ज्या नाभीमधूनच अम्बिलिकल कॉर्ड सोबत बेबी आई सोबत कनेक्ट झालेला असतो आणि तीच आपलं केंद्रस्थान आहे आणि तिथेच खूप साऱ्या स्रोतसांचं एक कनेक्शन आहे, तुम्ही असं म्हणू शकता. सो जर बॉडीमध्ये तुम्हाला असं रुक्षता जाणवत असेल, हातपाय नेहमी नेहमी कोरडे पडत असतील आणि तुम्हाला नीट शांत झोप लागत नसेल, तुम्हाला रात्री अशी नेहमी नेहमी राहून राहून जाग येत असेल झोपेमध्ये, तर तुम्ही त्यासाठी रात्री झोपताना 3 ते 4 थेंब तिळाचं तेल तुमच्या नाभीमध्ये टाकायला सुरुवात करा. नाभीपुरण ॲक्चुअली जे आहे ते अष्टांग हृदयामध्ये दिनचर्येमध्येच याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये रोज हे करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि नाभीपुरणसाठी तुम्ही आता कुठले कुठले ऑइल यूज करू शकता, तर मी तुम्हाला 3 ते 4 ऑइल सजेस्ट करेल. तुम्ही त्यातले कुठलंही ऑइल यूज करू शकता तुमच्या कंडिशननुसार किंवा तुमच्या लक्षणांनुसार. जर तुम्हाला रुक्षता असेल, वात वाढला असेल, तर त्यासाठी तीळ तेल हे बेस्ट आहे. ॲक्चुअली तीळ तेल सगळ्यांसाठीच बेस्ट आहे. ओव्हरऑल जर म्हणाल तुम्ही, की आता मी कुठलं तेल स्टार्ट करू, तर तुम्ही तीळ तेल वापरू शकता. कुणीही वापरू शकतं. सेकंड गोष्ट अशी आहे, की जर तुम्हाला पित्ताचा त्रास आहे, हीट वाढते तुमची नेहमी नेहमी आणि नेहमी तुम्हाला पिंपल्स येत राहतात किंवा तुम्हाला असं हातापायामध्ये जळजळ वाटते, तर तुम्ही त्यासाठी कोकोनट ऑइल यूज करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही नाभीमध्ये कोकोनट ऑइलचं नाभीपुरण चालू करू शकता. आणि तिसऱ्या प्रकारचं तेल म्हणजे कॅस्टर ऑइल. जर तुम्हाला ॲब्डोमिनल इश्यूज असतील, कॉन्स्टिपेशन असेल, नेहमी नेहमी तुमचं पोट तुम्हाला साफ होत नसेल, तर तुम्ही कॅस्टर ऑइल यूज करू शकता. सो सेकंड गोष्टीवरती येऊ, ती म्हणजे पादाभ्यंग. पादाभ्यंग तुम्हाला विश्वास वाटेल की नाही माहिती नाही, पण मी स्वतः पादाभ्यंग रोज करते डेली आणि मला माझी सगळ्यात फेवरेट थिंग आहे पादाभ्यंग. कधी मी बाहेरगावी गेली किंवा काही कारण असेल घरात, दुसरं काही माझ्या मुलाची तब्येत वगैरे खराब असेल, त्यावेळी समजा मी तेवढे दिवस सोडले, तर बाकी सर्व दिवस मी पादाभ्यंग वापर करते आणि त्याचा फायदा मला इतका झाला आहे. माझी स्किन, त्यानंतर माझे डायजेस्टिव्ह इश्यूज असतील किंवा काहीही जोही छोटे-मोठे जे आपले शरीरातील गोष्टी असतात, आपल्याला जाणवत असतात त्या, जसं की कधी-कधी आपल्याला ब्लोटिंग होतं, कधी इंडायजेशन होतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पादाभ्यंगाने चांगल्या होतील. आता पादाभ्यंग म्हणजे काय एक्झॅक्टली? म्हणजे रात्री झोपताना थोडंसं तिळाचं तेल कोमट करून पायाला मसाज करणं. तर आय नो रात्री झोपताना आपल्याला घाई असते की लवकर झोपायला पाहिजे. पण 5 ते 10 मिनिटं जर तुम्ही रात्री झोपताना स्वतःला दिले, एक म्हणजे नाभीपुरण आणि दुसरं म्हणजे पादाभ्यंग, या दोन्हीही गोष्टी तुम्ही चालू करून बघा आणि मला त्याचे फायदे कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा. पादाभ्यंगासाठी तीळ तेलच बेस्ट आहे. पण जर तुम्हाला स्टिफनेस असेल, तुमच्या जॉइंटमध्ये पेन राहत असणार, तुम्हाला नेहमी चालताना त्रास होत असेल, तर तुम्ही महानारायण तेल वापरू शकता. तिसरं तेल असं की तुम्ही क्षीरबला तेल सुद्धा वाताशी रिलेटेड जेवढे पण इश्यूज आहेत, म्हणजे तेच रुक्षता आणि चिडचिड होणं, रात्री शांत झोप न लागणं, त्यासाठी तुम्ही क्षीरबला तेल वापरू शकता. यातलं कुठलेही जे तेल मी सांगितलेले आहेत, हे सगळे तेल मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिहून देणार आहे आणि त्याचे फायदे पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आणि कुठून घ्यायचं आणि कसं घ्यायचं हे तुम्ही कुठल्याही नियरेस्ट आयुर्वेदिक स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल, इझिली मिळून जाईल. तिळाचं तेल तर तुम्ही घरात आणूनच ठेवायला पाहिजे. तुम्ही दोन्हीही गोष्टीसाठी तिळाचं तेल वापरू शकता, नाभीपुरण आणि पादाभ्यंग. सो या व्हिडिओमध्ये एवढंच. पण मी ह्या दोन्ही ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या खरंच खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत. त्या दिसतात खूप छोट्या, कधी कधी छोट्या छोट्या सवयी आपल्याला इतक्या चांगल्या बेनिफिशियल ठरतात. फक्त त्या आपण चालू करायला पाहिजे आणि रेग्युलरली चालू करायला पाहिजे, तर त्याचे फायदे आपल्याला आपल्या आयुष्यात नक्की दिसतात.
सो फ्रेंड्स, नेक्स्ट व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा या व्हिडिओला. तुम्हाला आवडला असेल, ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर. सो स्टे ट्यून्ड.